श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी दासी कौतुका प्रश्न करी ते विषय काय एक जिते परिसा जय जयाजी गुरु योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारात ज्ञान होई आम्हासे ऐसी उदरवतेच्या ब्राह्मणाचे प्रसन्न झाले. श्री गुरुकृपेचे पुढे कथावर तरी कशी विस्तारावे आम्हाप्रती 19 शिष्याचे वचन संतोष सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाणं सांगता झाला विस्तारून एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली तयाचे भूनी तयावरी संतोषाने प्रसन्न झाले. परियसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंद परियसा तया सायंदेव श्री गुरु बोलती संतोषी भक्त व्हावे वंशी माझी प्रीती तुझवरे. 19 श्री गुरुचे वचन सायंदेव नमन करून माताचरणी ठेवून नमिता झाला पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतार अविद्या मायादी सिनेरू वेदना गोचर तुझा महिमा विश्वव्यापक तुझी होशी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारावया तव महिमा वर्णावयाची शक्ती कैसे आम्हासी मागणे का आता तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपरिक भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्रपुत्री अंती द्यावी सद्गती अशी विनंती करून पुनरपी विनवी करुणाविष्णे सेवा होतो द्वारा विनवी महाक्रूर असेतो प्रति समस्येची ब्राह्मणासी घातक होतो जो बहु सियाचे काणे आम्हासे बोलवतसे परियेसा जाता तयाजवळी आपण निश्चय घेणं माझा प्राण भेटी झाले तुमचे म्हणून मरण कैचे आम्हासी संतोषणी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रति विप्रमस्तकी हस्त ठेवी चिंता न करी म्हणून या भय सोडणी तू जावे क्रूर येवना ते भेटावे संतोषाने प्रिय भावे पुनरपी पाठवी रामाप्रती जोवरी परतुनी तू येसी असो आम्ही भरोसी तू आलिया संतोषी जावं मग येथून या निजभक्त आमचा तू होसी पार वंश अखिलाभिष्ट तू पावसी वाढे संतती तुझे होतं तुझे वंश पारंपारिक सुखी नांती पुत्रपुत्री अकड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल ऐसा वर लाधुनिके सायंदेव ब्राह्मण जिथे होता तो यवन गेला तो त्याजवळ कालांत कैमध्ये खा यवन दुष्ट परिस ब्राह्मणा ते पाहता केसा ज्वालारूप होता झाला विन्मुख होऊन राहत गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्रीगुरु जात असे कोप आल्या ओळंबयास 21 वर्ष अग्निसी श्रीगुरु कृपा असे जयासी काय करेल यवन दुष्ट गरुडाचे या पिलियनसे सर्प कैसाडांचे तसे त्या ब्राह्मणाचे असे कृपा श्रीगुरुची काय खाते सिंहासे ऐरावत केवीरासे श्रीगुरु कृपा होय जास्ती कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय गुरुस्मरण भय गैचे त्या दारुण अपमृत काळ मृत्यूने बाधे जाण अपमृत्यू काय करेल जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करेल काय श्री गुरु कृपा जासी होय यमाचे भय नाही तया ऐसे परी तो यवन घरी निघाला भ्रमे करून दृढ निद्रा लागताच्या शरीर स्मरण नाही त्याची हृदयचाळ होऊन ज्याची जागृत होणे परियसी प्राणांत कवितेची कष्ट तसे त्यावेळी स्मरण नसे काही मनुष्यचे मारतू काही छेदन कर्तव्य पाहावी प्रेक आपणासी स्मरण झाले त्यावेळी धावत गेला ब्राह्मणाजवळ लोळ तसे चरणिकमणी म्हणे स्वामी तुझी माझा तू ते पाजारले येथे कोणी जावे तोरित पत्नी वस्त्रेभूषणे देऊन निरोप देती त्यावेळी संतोषाने द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा तरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी देखून या श्री गुरुसी नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुसी सांगे वृत्तांताद्यंत संतोषाने श्री गुरुमूर्ती तया द्विजा आसवासी ते दक्षिण देशा जाऊन म्हणती स्नान तीर्थयात्रेसी 19 श्री गुरुचे वचन विनवित असे कर जोड न विसंबे आता तुमचे चरण आपण येणे समागमे तुमचे चरणा विने देखा राहून शने का संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू उतारया सगरांसी गंगाला आणली भूमीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शने उद्धार आपल्या भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काही ती सवेचे हे निश्चिती म्हणून चरणी लागला यांनी परी श्री गुरुसी विनवी प्रभावेसी संतोषाने विनवेसी श्री गुरु म्हणते त्यावेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थी असते दक्षिणे पुनरपी तुम्हाला दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे रामासंपित वास करू हे निश्चित कलित्रपुत्र इष्टभ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ रिष्ट गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तके भाक देती त्यावेळी ऐसे परी सांगून श्री गुरु निघाले तेथून जेथे असे आरोग्य भावाने वैजनाथ महाक्षेत्राचे समस्त शिष्या समवेद श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तिथे राहिले गुप्त रूपे नामधारक